आज आपण जाणून घेणार आहोत की आर्टिक्युलेशन्स एरर्स म्हणजे काय. आर्टिक्युलेशन्स एरर्स दुसरे काहीही नसून शब्दांचा जो उच्चार आहे तो व्यवस्थित न येणे किंवा शब्दांची स्पष्टता न येणे म्हणजे आर्टिक्युलेशन्स एरर्स. नमस्कार, मी प्रियंका अंबोरे, स्पीच थेरपिस्ट. आज तुम्हाला सांगणार आहे आर्टिक्युलेशन एरर्स बद्दल. आर्टिक्युलेशन्स एरर्स यामध्ये काय असतं ना की जो शब्द आपण बोलतोय त्याची स्पष्टता न येणे. जसं की आता आपल्याला बोलायचं आहे, त्याच्यासाठी आपले ओठ, जीभ, दात आणि टाळू यांचा वापर करून आपण शब्द बोलतो. बऱ्याचदा असं होतं की मुलांना काका बोलायचं आहे तर ते काकाच्या जागेवरती दुसरा शब्द काहीतरी बोलणार. हे झाले आर्टिक्युलेशन्स एरर्स. 4 वर्षापर्यंत मुलांच्या शब्दांची रचना आणि त्याचे उच्चार जे असतात ते पूर्णपणे होऊन जातात. फक्त राहतात ते र आणि ळ. तसेच काही मुलांमध्ये ह्या गोष्टी होत नाही, तर त्यांना स्पीच थेरपीची गरज असते. स्पीच थेरपीमध्ये शब्दांची रचना कशी करायची, शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द कोणत्या प्रकारे बोलायचे आहेत इत्यादी गोष्टी सांगितल्या जातात. स्पीच थेरपीनंतर मुलांचे जे बोलणे आहे ते नॉर्मल सारखे होतात.